उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 12वीत शिकणाऱ्या एका तरुणाने शेजारच्या 18 महिन्याच्या बालकाची निर्दयपणे हत्या केली. या घटनेने संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीवरून बुलंद जिल्ह्यातील नितानंद नंगली गावातील रहिवासी भूपेंद्र यांचा मुलगा माधव वय वर्ष 18 महिने हा संध्याकाळी अचानक घरातून गायब झाला. कुटुंबियांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला, पण त्याचा काही पत्ता लागला नाही. शेवटी त्यांनी पोलिसांना कळवले. तेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला असता शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर संशय आला. तेव्हा तपासादरम्यान जे दृश्य समोर आले ते अंगावर काटा आणणारे होते. पोलिसांनी संशयित तरुणाच्या घराची झडती घेतली असता चादरीत गुंडाळलेला बालकाचा मृतदेह सापडला. आरोपीने तो मृतदेह संदूकात लपवून ठेवला होता. अधिक धक्कादायक बाब म्हणजे बालक बेपत्ता झाल्यानंतर हा आरोपी स्वतः कुटुंबासोबत शोधाशोध करत होता. म्हणजेच तो निर्दोष असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर आलं आणि त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या तपासानुसार आरोपी मुलाच्या काही दिवसांपूर्वी त्या बालकाचा पालकांशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच रागातून त्याने हे क्रूर कृत्य केले असावे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई करत आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप उसळला असून गावकऱ्यांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.